आज संत सेवालाल महाराजांची 285वी जयंती आणि आज महाराष्ट्रभर देशभर सगळं जयंती साजरी होती आणि विशेष म्हणजे पैठण विधानसभा क्षेत्रात वरोंडी या ठिकाणी जयंती साजरी होते। वरोंडीला मी नेहमी येतो असतो, कायम इथे येत असतो आणि इथं गावकऱ्यांची मागणी होती की आम्हाला संत सेवालाल महाराज आम्हाला यांचा पुतळा बसवून द्या। तशा पद्धतीनं मी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आणि आज तो योग आलेला आहे। तुमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज जो आहे तो राहतो, सेवालाल महाराज यांचं आदर्शाचं ठिकाण आहे, हा पुतळा किती महत्वाचा वाटतो? हा पुतळा म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान आहे, हा सगळ्याच श्रद्धास्थान आहे। संत सेवालाल महाराज एकट्या काही एका समाजाचे नाही तर सगळ्या समाजाचे ते संत सेवालाल महाराज आहे आणि म्हणून मला सांगायचं की आपण इथं पुतळा बसवण्याचं काम केलं। सगळ्याचं श्रद्धास्थान आहे, आशास्थान आहे आणि मला वाटतं की आपण दिलेला शब्द तो पाळला। आमच्या ग्रामस्थांची मागणी होती की संत सेवालाल महाराज यांचा भव्य पुतळा पाहिजे। भाऊंना आम्ही एकदा सांगितलं होतं, भाऊंनी शब्द दिला, तो पूर्ण केला। परिसरातील सर्व बंजारा समाज भाऊंचा आज ऋणी आहे की त्यांनी आमची मागणी पूर्ण केली। मी भाऊंचं खूप खूप आभार मानतो। एकूण 35 वर्षापासून आम्ही साहेबांचं काम करतोय आणि साहेब वेळोवेळ वर्षातून 3 वेळा आमच्या गावाला प्रत्येक वेळी भेट देतात आणि आमची एक वस्ती 35 घराची वस्ती आमची। किती घराची? 30 घराची। साहेबाचा खूप मोठा काही उपकार आहे आमच्यावर, की खूप काही निधी आम्हाला आमच्या गाव इतक्याच्या छोट्या गावात खूप काही निधी दिला। इथले स्थानिकचे 35 विद्यार्थी आमची आणि प्रॉपर बाहेर 25 किलोमीटरवरून जवळपास 300 विद्यार्थी येतात। हे सगळं साहेबांचा उपकार आहे आणि साहेबाकडे आम्ही वेळोवेळ मागणी केली, त्या वेगळीला साहेबांनी थोडा होकार दिला आणि ती मागणी पूर्ण केली। त्याबद्दल आम्ही साहेबांचे हे ऋणी आहोत। भाऊ, आमची एकच मागणी आहे या सर्व गावकरीच्या वतीने की आमच्या इथं समजा की 8वी पर्यंत शाळा आहे, ही शाळा आम्हाला समजा 12वी पर्यंत याची मान्यता आज घोषित करावी आमच्या जयंतीनिमित्त, म्हणजे हा मोठा आमचा आदर्श आहे। आज वरुंडी तांडा येथे बंजारा समाजाचे राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त आमच्या संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संदीपान पाटील भुमरे साहेब हे शब्दाला जागणारे, शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि आज ते प्रत्यक्षात सिद्धसुद्धा झाले। आज आमचा बंजारा समाज हा भारत देश पसरलेला असून संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येमध्ये बंजारा समाज आहे आणि आज आमचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज यांचा पुतळा ह्या गावी साहेबांनी खर्चाने बसून दिला। त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने, बंजारा समाजाच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आज सेवालाल महाराजांची जयंती आहे, या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा। आणि ज्या क्षणाची आमच्या मतदारसंघातील बंजारा समाज वाट बघत होता, त्या क्षणाच्या आज सर्वजण साक्षीदार होताना त्याचा आनंद वाटतो। त्यावेळेस त्यांनी भुमरे साहेबांना मागणी केली का वरुंडी तांडा येथे सेवालाल महाराजांचा पुतळा असला पाहिजे आणि त्याचं लोकार्पण हे आपल्याला जयंती दिवशी, सेवालाल महाराज जयंती दिवशी करायचं। तो योग आज आलेला आहे। आज समाजामध्ये सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या प्रसंगी सर्वांच्या वतीनं खरंच भुमरे साहेबांची मागणी केली आणि त्या मागणीला भुमरे साहेबांनी आज दिलेला शब्द पाळला। या गोष्टीचा सर्वांमध्ये आनंद आहे। जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। वरोंडी तांडा येथे आज जसं पुतळ्याच्या अनावरणासाठी, संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण इथं आलेलो आहे। पण ह्या तांड्याचं एक विशेष आहे की ह्या तांडा एका 25 घराचा तांडा आहे आणि तांड्याचे विद्यार्थी ज्यादा 30 ते 35 विद्यार्थी हे स्थानिक आहे तांड्यातले आणि 400 विद्यार्थी हे बाहेरचे आणि ही शाळा ही जागतिक लेवलची शाळा आहे। ह्या शाळेत तुम्हाला सांगतो की आपण ही शाळा जर बघितली तर मला वाटतं इथली शाळा घ्या, गाडीवाडची शाळा घ्या, अशा अनेक शाळा ह्या आपल्या शाळा जागतिक लेवलच्या शाळा झालेल्या आहे। इथं अभ्यासक्रमसुद्धा मला वाटतं जर्मनीचा अभ्यासक्रम इथं शिकवला जातो आणि इथं विद्यार्थ्याची गुणवत्ता, विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला, इथली शाळा जर पाहिली तर मला वाटतं कुठेही अशी शाळा नाही, ती वरोंडी तांड्यात शाळा आहे। खरोखर इथल्या पालकाचं सुद्धा खूप सहकार्य आहे, पालकसुद्धा खूप सहकार्य करतात। इथल्या शाळेला निधी आपण जवळजवळ 1.5 कोटी निधी दिलेला आहे। ह्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सुद्धा मी आपल्याला सांगतो की तिथं सुद्धा सुशोभीकरणाला निधी देणार आहे आणि शाळेच्या कंपाऊंड वॉलला सुद्धा आजच निधी आपण मंजूर करणार आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.